श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. अक्षय तृतीया 10 मे 2024 या दिवशी आहे अक्षय तृतीया. या दिवशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. तो कसा लावायचा, कुठे लावायचा, त्याचबरोबर या दिव्यामुळे पितृदोषाचा जो काही त्रास आहे तो नक्की कमी होईल व पितरांना सद्गती मिळेल. तर त्याचबरोबर कुठल्या कुठल्या या दिवशी सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचबरोबर हा अक्षय तृतीयाचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित असा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तेव्हा त्या सेवेबरोबर आपल्या पितरांचीही सेवा करायला अजिबात विसरू नका. कारण अक्षय तृतीया या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी खूप खास दिवस आहे. तुम्हाला हे माहीत असेल की पितृदोष जेव्हा आपल्या कुंडलिकेत असतो तेव्हा तुम्ही कितीही सेवा करा, कितीही पूजापाठ करा, तरी तुमची कुठलीच कामे होत नाही. पण जेव्हा तुमच्या पितरांना सद्गती मिळते तेव्हा पितरांचे जेव्हा आपल्यावर कृपाछत्र तुमच्यावर असेल ना, तर तुम्ही थोडी जरी सेवा केली ना तर त्याचे फळ नक्की मिळते. म्हणून कुलदेवतेपेक्षाही आधी पितरांची सेवा केली जाते. तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कुठल्या सेवा करायला हव्यात, त्याचबरोबर या दिवशी एक दिवा लावायचा आहे, त्यामुळे आपल्या पितरांना सद्गती मिळणार आहे. तर याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कावळ्याला घास खाऊ घालतो. पितरांची वेगवेगळी सेवा देखील करत असतो. अनेक स्तोत्र देखील म्हणत असतो. त्याचबरोबर विष्णूंची देखील पूजा केली जाते. पितृदोष हा असा दोष आहे की त्यासाठी नारायण नागबली केली जाते. पण सगळ्यांनाच हा नारायण नागबली करणं शक्य होत नाही. पण जेव्हा पितरांची तिथी येते तेव्हा तर पितरांची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. कारण आपण आत्ता जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांचंच आहे, म्हणजेच काय तर आपल्या पितरांचं आहे. त्यामुळे त्यांचं कृपाछत्र असणं आपल्यावर खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याकडून त्यांची सेवा ही झालीच पाहिजे. म्हणून अशा या तिथीला, मुहूर्ताला सेवा केलीच पाहिजे. तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्वात आधी काय करायचं आहे तर बघा, पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कसा लावायचा आहे तर बघा, तुम्ही हा दिवा अगदी मातीची पंती घेऊ शकता किंवा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा देखील तयार करून घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, 2 वातींची एक तुम्हाला वात तयार करायची आहे व नंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही दुसरं कुठलं तेल वापरत असाल ते चालेल, परंतु तूप टाकायचं नाही, तेलच टाकायचं आहे. पण त्यातल्या त्यात जर तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला बघा त्या दिव्यात थोडे तेल आणि वात झाल्यानंतर तो दिवा घेऊन जायचा आहे किंवा तुम्ही घरी देखील प्रज्वलित करू शकता. परंतु झाडाखाली ठेवताना त्याआधी त्याला आसन द्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडे तांदूळ ते दिव्याखाली ठेवायचे आहे, त्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर त्या दिव्यात थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे. हे आपल्या पितरांसाठी आहे, त्यामुळे काळे तीळच टाकायचे आहे. त्यामध्ये सफेद तीळ चालणार नाही, आवर्जून काळेच तीळ टाका. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काळे तीळ हे पितरांसाठी असतात, म्हणून काळेच तीळ वापरा. आणि दिव्याची वात ही दक्षिण दिशेलाच करायची आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाभोवती तुम्हाला प्रदक्षिणा देखील मारायची आहे. मग तुम्ही कितीही प्रदक्षिणा मारू शकता. 1 मारा, 5 मारा, 11 मारा, तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहे. आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला पितृ अष्टकम 1 वेळा म्हणायचं आहे. नाही तर ओम पितृदेवाय नमः,
ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल तेवढा जप करायचा आहे. 11 वेळा करा, 21 वेळा करू शकता किंवा 51, जेवढं जमेल तेवढा तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप तिथे बसून करायचा आहे. तर बघा, पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. अनेक अडलेली कामे असतील किंवा कुंडलिकेत तुमच्या पितृदोष असेल, अनेक समस्या असतील, तर दररोज नाही तर किमान अक्षय तृतीया या दिवशी नक्कीच पितरांची ही सेवा करा. त्याचबरोबर या वृक्षाला पाणी घाला, दिवा लावा, प्रदक्षिणा घाला. हे करायला तुम्ही या दिवशी अजिबात विसरू नका. अगदी तुमच्या जवळपास कुठेही अगदी छोटं जरी पिंपळ वृक्ष असेल ना, तरीही सेवा करा आणि भगवान विष्णूंकडे आपल्या पितरांना सद्गती मिळू दे म्हणून प्रार्थना देखील करायची आहे. त्यांना मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता, ते नक्कीच तुम्हाला चांगले आशीर्वाद देतात आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या ते नक्की पूर्ण करतात. म्हणून त्यांचं कृपाछत्र असणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून आपण व आपल्याकडे आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे, त्याविषयीची कृतज्ञता देखील आपण व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणून त्यांना विसरून चालणार नाही. पितृदोष असला काय किंवा नसला काय, तरी देखील तुम्ही या दिवशी पितरांची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी हे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला अजिबात विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब